बकासूर आपला आपण सगळ्याचा दैवत आहे आपलं बकासूर. त्या बकासूरमध्ये मुंबईमध्ये सगळ्यात टॉपचा फेरा आमच्या तेजामध्ये पळाला. अखंड महाराष्ट्र जनतेने त्यांच्या त्या जोडीला पसंती दिली आणि प्रेम दिला. बघा आमचं मन साध आहे, आमची संपूर्ण टीम सच्चाईने हा खेळ खेळते, कोणावरती अन्याय करत नाही, कोणाच्या विषयी काय वाईट हे नाही करत, म्हणून आमच्या नशिबाला आमच्या दावणीला आमच्या नंदी घडतात. भोंगा आणि बकासूर ही गाडी खूप वेळा चर्चा चालू आहे. तुम्ही सुद्धा स्वतः म्हटलं की पळणार आहे, पण कधी पळणार आहे थोडंसं क्लू द्या. मुंबईला नियोजन झालंच होतं, पण आणि मुंबईला आम्ही डाव्या रस्त्यामध्ये नाव पण सोडलं होतं, पण मुंबईला जोड झाला नाही. बकासूर पण खाली आत म्हणजे बिन शरद करता म्हणजे फेऱ्या करता निघून गेला. आमची पण इच्छा होती आणि असंख्य मुंबईकरांची पण इच्छा होती, कारण की भोंगा आणि आपला देव बकासूर पळायला पाहिजे, आम्हाला बघायचे. म्हणून मामांनी आणि मिनी आणि मोहिलनी आम्ही डिसिजन घेतला होता आणि तसा योग घडून पण आणला होता, पण तो योग जुळला नाही आणि आमची रेस जुळली नाही, म्हणून तो रिटर्न गेला. पण येणाऱ्या काळामध्ये आपण लवकर 3 फेऱ्याला आपला देव, कारण की मी स्वतः त्या बैलाचा चाहता, त्याच्यामुळे तो बकासूर हा आपल्या गळ्यातला तावीज आहे. बकासूर आणि भोंगा लवकरच पळवण्याचा प्रयत्न करू आणि बकासूर आणि रंगा पण लवकरच पळवण्याचा प्रयत्न करू. आता शेट